भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम मृत्यूपासून कसा वाचला आणि यामागे नेमकं कोणतं कारण होतं या प्रश्नांचं उत्तर शोधायला गेलं तर एक थरारक आणि गुप्त धक्कादायक कहाणी समोर येते। 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला तर 750हून अधिक लोक जखमी झाले। या भीषण हल्ल्याचा मास्टरमाइंड होता दाऊद इब्राहिम। स्फोटानंतर दाऊद इब्राहिम भारतातून फरार झाला। पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISIनं त्याला सुरक्षा दिली। तो कराचीमध्ये एखाद्या राजासारखा राहत होता। भारत सरकारने अनेक वेळा पाकिस्तानकडे दाऊदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली, पण पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे नकार देत राहिला। भारतीय गुप्तचर यंत्रणांना हे स्पष्ट झालं होतं की कूटनीती आणि कागदोपत्री प्रक्रियेतून दाऊदला पकडणं अशक्य आहे। याचं निराशा आणि संतापाच्या काळात एक माणूस होता, तो मानायचा लोखंडाने लोखंडाला कापावं लागेल। तो माणूस म्हणजे अजित डोवाल, भारताचे जेम्स बॉन्ड। कधी रिक्षावाल्याच्या वेशात मंदिराजवळ फिरणं असो, कधी मिझोरममध्ये उग्रवादी कमांडरच्या फक्त बोलण्याच्या जोरावर भारताच्या बाजूनं वळण। डोवाल यांची कार्यपद्धत नेहमीच वेगळी होती। पाकिस्तानमध्ये अनेक वर्ष गुप्तपणे राहिले होते। दाऊदबद्दल त्यांना आतली माहिती होती। अनेक वेळा दाऊदला संपवण्याचे प्लॅन तयार झाले, पण गृह मंत्रालयाकडून परवानगी मिळत नव्हती, कारण हा अतिसंवेदनशील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धोकादायक विषय होता। 2005 साली एक गोल्डन चान्स मिळाला। दाऊदची मुलगी महारूपचं लग्न होतं। पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियादाद याच्या मुलासोबत। 23 जुलै 2005 दुबईतील आलिशान ग्रँड हयात हॉटेलमध्ये रिसेप्शन ठरलं होतं। दाऊद आपल्या मुलीवर प्रचंड प्रेम करतो, तो या लग्नासाठी नक्की घराबाहेर पडेल, पण हा ऑपरेशन ऑफ द बुक असणार होतं। भारतीय कमांडो पकडले गेले असते तर हे एक प्रकारे भारताची नाचक्की झाली असती। इथेच अजित डोवाल यांची रणनीती कामी आली। डोवाल यांनी ठरवलं, दाऊद सारखंच विचार करणारा माणूस आपल्याला वापरायचा आहे। तो माणूस होता छोटा राजन। कधी काळी दाऊद आणि छोटा राजन जिगरी दोस्त होते। मुंबईवर दोघांचं संयुक्त राज्य होतं, पण 1993च्या बॉम्बस्फोटानंतर राजन वेगळा झाला। तो म्हणाला, देशद्रोही कृत्यात मी सहभागी होणार नाही। 2000 साली बँकॉकमध्ये दाऊदच्या माणसांनी राजनवर गोळीबार केला होता आणि त्यात तो कसा बचा वाचला। त्या दिवसापासून राजनचा एकच ध्यास होता, दाऊदचा अंत। दाऊदला मारण्यासाठी छोटा राजनच्या 2 विश्वासू माणसाची निवड करण्यात आली, विक्की मल्होत्रा आणि फरीद तानाशाह। त्यांना दुबईतील ग्रँड हयात हॉटेल समोरच्या इमारतीतून दुबईतील ग्रँड हयात समोर क्लिअर स्नायपर मिळणार होता। हॉटेलचा नकाशा, स्नायपर ट्रेनिंग सगळं काही हॉलिवूड चित्रपटासारखं होतं। ऑपरेशनची तारीख 23 जुलै 2005। पण एक चूक आणि एक धक्का। ऑपरेशनच्या काही दिवस आधी विक्की मल्होत्रा दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबला होता। मुंबई पोलिसांनी एका जबरदस्ती वसुलीच्या प्रकरणात त्याचा फोन इंटरसेप्ट केला। फोन ट्रॅक करत असताना मुंबई पोलीस थेट दिल्लीतील हॉटेलपर्यंत पोहोचले। 18 जुलै 2005 हॉटेलमध्ये धाड पडली। त्या खोलीत एकीकडे भारताच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख आणि दुसरीकडे 2 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार। डोवाल यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे, पण मुंबई पोलीसच्या कर्तव्यावर ते ठाम होते। त्यांनी विक्की आणि फरीदला अटक केली। ऑपरेशन संपलं। त्यावेळी तत्कालीन जॉईंट कमिशनर क्राईम मीरा बोरवणकर यांच्याशी अजित डोवाल यांनी संभाषण केलं, परंतु बोरवणकर ऐकायला तयार नव्हत्या। ज्या क्षणी हे दोघेही मोस्ट वॉन्टेड हॉटेल बाहेर पडले, ऑपरेशन दाऊद तिथे संपलं। 12 वर्षाची तयारी एका क्षणात वाया गेली। 23 जुलै 2005 रोजी दुबईत रिसेप्शन झालं। दाऊद आला अतिशय गुप्तपणे, जिवंत आणि सुरक्षित। आजही दाऊद इब्राहिम कराचीतील कुठल्या तरी भागात लपून बसलेला आहे। ही चूक होती की गद्दारी? उत्तर आजही धूसर आहे। मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या थरारक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.